काल म्हणजे 20 मार्चला जागतिक चिमण्या दिवस होता. त्यानिमित्तानं माणिक गोडघाटे म्हणजेच अर्थात ग्रेस यांचा चर्चबेल या ललित गद्याच्या पुस्तकामधला चिमण्या हा लेख सतत आठवत होता आणि म्हणून या लेखाचं अभिवाचन करण्याचा हा एक प्रयत्न. चिमण्या, लेखक ग्रेस, अभिवाचन सुजाता पाटील, अलिबाग. यावेळी मी इरेला पेटलो होतो. वेड लागले तरी बेहत्तर, पण एकाही चिमणीला मी घरात येऊ देणार नव्हतो. वेड लागणार नाही तर आणखी काय होईल? चिमण्यांवर पाळत ठेवण्याचे काम म्हणजे साधे प्रकरण नाही. आतापर्यंत मी त्यांच्याकडे कानाडोळा केला होता. कारण स्पष्ट आहे, त्यांच्या संबंधीच्या मला बिलगून असलेल्या काव्यमय कल्पनांमुळे. परंतु या खेपेला त्यांनी आपला मोर्चा वळवला तो थेट माझ्या ऑइल पेंटवाल्या फोटोकडेच. मुख्य म्हणजे हा माझा फोटो मला अतिप्रिय आहे. क्षणाक्षणाला चिमणाचिमणीचा जोडीने प्रवेश, सोबत प्रतिसाद देणाऱ्या 4-2 सोबतिणी, शिवाय जीवाला पिसाळून टाकणारा त्यांचा चिवचिवाट तो वेगळाच. गवताच्या काड्या, कापसाचे लहान मोठे तंतू, कागदाचे कपटे आदींचा नाजूक प्रपंच त्यांनी माझ्या डोक्यावर थाटायला सुरुवात केली होती. आता पावे तो माझी पुस्तके, बाहुल्या, फ्लॉवर पॉट्स आदींचाच त्यांनी उपयोग केला होता. म्हणून त्यांचा उपद्रव मी लक्षातच घेतला नव्हता. पण आत्ताचा त्यांचा पवित्रा मला माझ्याविरुद्ध कट केल्याप्रमाणे वाटत होता. ऑइल पेंटवाल्या फोटोच्या संदर्भात मला तटस्थ राहणं अशक्य होतं. प्रथम मी दारे खिडक्या बंद करून बसलो. मग तावदानांवर त्यांच्या चोचींचे आवाज उमटू लागले. त्यानेही मी अस्वस्थ झालो. शिवाय दारे खिडक्या बंद केल्याने गुदमरल्यासारखे वाटू लागले. मग मी व्हेंटिलेटर्स उघडले. आमच्या घराचे व्हेंटिलेटर्स थेट व्हिक्टोरियन एजमधले आहेत. लँडलॉर्ड लंडनला वगैरे जाऊन आले म्हणून घराची ही शोभा. थोड्याच वेळात अगदी माझ्या नाकासमोरून एक चिमणी भुरदिशी उडून गेली. पंखांच्या फडफडीतून गळलेले धुळीचे कण माझ्या सर्वांगावर आणि नाकाला झोंबलेली दुर्गंधी यामुळे कासावीस झालो. एक निळ्या रंगाचा कापडाचा तुकडा तिने आपल्या नवीन घरट्यात म्हणजेच माझ्या डोक्यावर ठेवून दिला. आता काय करावं? पुन्हा दारे खिडक्या उघडल्या आणि हातात काठी घेऊन त्यांच्या पाळतीवर बसलो. त्या येताना दिसल्या की मी काठी फिरवून त्यांना पिटाळून लावीत असे. कंटाळा आला. असं किती वेळ करणार? मग फोटोवरील त्यांचे घरकुलच निपटून काढले. बाहेर चिमण्यांचा आक्रोश ऐकू येत होता. त्या दिवशी पुन्हा मात्र त्या माझ्या फोटोकडे फिरकल्या नाहीत. मीही निश्चिंत झालो. दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच चिमण्यांनी मोडलेले घरकुल बांधण्याचा परिपाठ सुरू केला. आता यांची सोय कशी लावावी या विवंचनेत मला चटकन एक गोष्ट आठवली. चिमण्यांची घरटी उपटून अंगणात जाळली म्हणजे पुन्हा त्या वास्तूत त्या येतच नाहीत. एवढा साधा उपाय आपल्याला ठाऊक असूनही नेमक्या वेळी आठवला नाही म्हणून मी स्वतःवरच चरफडलो. ऐन दुपारी त्यांनी अर्धवट रचलेले घरटे मी उपटून काढले आणि खुशाल अंगणात आणून पेटवून दिले. ओंजळभर वाळलेले गवत जळायला कितीसा वेळ लागणार? दुसऱ्या दिवशी एकही चिमणी घरात नाही. एका जीवघेण्या कटकटीतून मुक्त झाल्याचा आनंद मला झाला. थोड्या वेळानं मात्र मीच परत अस्वस्थ होत असल्याची मला जाणीव होऊ लागली. चिमण्या अंगणात नाहीत, घरात नाहीत म्हणजे काय? तेवढ्यात कुत्र्याच्या रडण्याचा आवाज माझ्या कानावर आला. मी चरकलो. त्यांचे घरकुल आपण पेटवून दिले म्हणून आपल्यावर त्यांनी बहिष्कार तर टाकला नाही ना? माणसांनी टाकलेले बहिष्कार मी समजू शकतो. मी ते पचवलेलेही आहेत. परंतु चिमण्यांनी टाकलेला बहिष्कार पान खाऊन तोंडावर थुंकण्यासारखा मला वाटला. माणसांच्या संस्कृतीत निर्दयतेचेही पश्चातापाने नव्हे क्षमा केल्याने परिमार्जन होऊ शकते. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या जीवनक्रमात अशी एखादी सोय नसेल काय?
संतापाच्या भरात गवताच्या निर्जीव काड्या पेटवताना मला काहीच वाटलं नाही. घर उद्ध्वस्त केल्याची, जाळण्याची कल्पना मात्र आता माझा पाठलाग करू लागली. काडीकाडीने रचलेले घरटे जाळून टाकणे आणि एअरगनने चिमण्यांचे खून पाडणे यातल्या क्रौऱ्यातील भेदाची सीमारेषाच मला दिसेना. अजूनही झोपेच्या वेळी मंडळींना चिवकावची गोष्ट सांगताना माझे शब्द निसरडे होतात. माझ्यातल्या विसंगतीने मला कुरतडायला सुरुवात केली. माझ्या अंगणात चिमण्यांची किलबिल, हळू पाय टाका, भूर उडून जातील. इथे माझ्या गळ्याला कोरड पडली. पायाच्या आवाजाने उडून जाणारे पक्षी नव्हे, बालगोपालांच्या किलबिलाटाने उसळणाऱ्या एका घराचे प्रतिबिंब माझ्या डोळ्यांवर तरंगू लागले आणि मी चिमण्यांच्या घराला आग लावली होती. धाना इसाशी कवडा खेळणाऱ्या चक्रधरांची कथुली मला आठवली. त्याच वंशातील एका घरकुलाची मी वाताहत लावली होती. समोर औदुंबर दिसत होता. त्याच्या कानात वाराने गुणगुणलेल्या ओळी मला इथे मोठ्याने ऐकू येऊ लागल्या. तृणकोटरात चिमण्यांची शाळा, घेऊन निजला औदुंबर. चिमण्यांनी आपल्या अंगणात, आपल्या घरात यायलाच पाहिजे. त्यांचा बहिष्कार? कल्पनाच असह्य होती. मी हातात मुठभर तांदूळ घेऊन अंगणात टाकले, पण शुकशुकाट, एकही चिमणी नाही. कमालीचा अस्वस्थ झालो. त्यांना घरटी बांधायला सुलभ जावे म्हणून फोटोवर खरड्याचा एक डबाही ठेवून पाहिला. चिमण्या नाहीत. याच महापुरुषाने आपले घरटे उद्ध्वस्त केले आहे हे कदाचित त्या विसरल्या नसतील म्हणून माझा फोटोच मी तिथून हलवला. कुठून तरी चिवचिव आवाज आला. साऱ्या शक्ती एकवटून मी उभा राहिलो. एक अनोळखी चिमणी माझ्या दारात उभी होती. क्षणभरच, आणि चिमण्यांचा एक कळप झंझावातासारखा आला व तिलाही आपल्यात गुंडाळून माझ्याच दारावरून उडून गेला.